मैत्रिणींनो, आज आपण शहाळ्याच्या खोबऱ्यापासून भाजी कशी तयार करतात ते आपण पाहणार आहोत. आपण इथे खोबऱ्याचे पीसेस काढून घ्यायचे आहेत व त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. खोबरं गोड असल्यामुळे कांदा जास्त कापून घेऊ नये. आपण आता एकच कांदा कापून घेणार आहोत. एक बाउल घेऊया आणि त्याच्यात तेल टाकूया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी, लसूण टाकूया आणि लसूण जरा तांबडी करून घेऊया. लसूण तांबडी झाली की लगेच कांदा तांबूस करून घेऊया. थोडीशी हळद, वाटण टाकून थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया. भाजी असेल त्याप्रमाणे तिखट टाकूया. सर्व तिखट तेलामध्ये परतून झाल्यानंतर खोबऱ्याचे पीस टाकूया आणि ते पण छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. गरम मसाला व मीठ टाकून घेऊया व झाकण मारून ताटलीवर पाणी ठेवून भाजी शिजवून घेऊया. अशा